तुम्हाला माहित आहे की वैराटचं जे गाव होतं पुऱ्यापुरं गाव होतं वाघात म्हटलं तिकडे मोठे मोठे वाघ आहेत. त्या वाघाच्या अधिवास सुरक्षित राहण्यासाठी त्या ठिकाणी असणारे आदिवासी बांधव गवळी बांधव उचलून इकडे तिकडे त्याचं पुनर्वसन केलं. कोणाला वावर भेटलं, जागा भेटली, पैसे भेटले, पण हे चेहरेच नाही का दोन उदास चेहरे, हातात कागदबा किती मोठ्या चेकरा मारू मारू थकले. म्हटलं येले वावर दिल्या गेलं कागदावर, वस्तुस्थितीत जर वावर पाहायला गेलं वावरच दिसत नाही. त्याच्यानं येणं सरकारी कार्यालये ते उंबरटे झिंजवले, याचं शरीर खंगलं म्हटलं भाऊ. पण येले अजून न्याय भेटला नसल्याने ते म्हणत भाऊ गावरान 90वर बातमी द्यास लागते म्हणे. तर असे हे आहेत वैराटचे 3 लोक. एक आहेत नंदू भाऊ, दुसऱ्यात नकुल भाऊ, असे ते 3-4 भाऊ आहेत आणि हे त्यांच्या मिसेस आहेत. शासकीय यंत्रणेच्या कागदी घोड्यापुढे यायचे वज्जर वाक्य होऊन राहिले. या वाक्याचे नेमके काय काय तितंबे आहेत ते त्याच्या तोंडातून आपण ऐकू. विशेष म्हणजे काल याच्या वावरात मोजमाप करायसाठी भूमी अभिलेखचे काही कार्यकर्ते म्हणजे कर्मचारी आले. त्या वावरात नेमकं काय मॅटर झालं ते पहिल्यांदा तुम्ही पहा. आपले मान्य नाही ना. हा एवढी छटाकवरची पट्टी घेऊन काय करावं नाही. मी जातो म्हणजे तशी दुग्ध व्यवसाय करणारे नकुल भाऊ आहेत. नकुल भाऊ, मला तर असं माहित झालं तुम्हाला वडगाव फत्तेपूरले म्हणते 5 एकर वावर दिलं, तरी तुम्ही कागदपत्र घेऊन सरकारी उंबरटे काय झिंजून राहिले. 5 एकर वावर आहे, पण ते 5 एकरच्या जागेवर अर्धा एकर आहे. ओ माय गॉड. अर्धा एकरची ते म्हणते की हे तुमचं वावर. आणि 2012 पासून त्याच्या मागे लागलो. 3 डाव मी ते सरकारी हे काढल्या काय मोजण्या, तिथं जातात ते आणि ते अर्धा एकर शेत देखावतात मला. आता अर्धा एकर शेत मध्ये काय करणार आहे माणूस. आदेश तर माझा 2.5 एकराचा आहे आणि अर्धा एकर शेत ते ताबा करून राहिले. मी ताबा घेतलेला नाही. बरं, काल ते अधिकारी आलते ते तुमच्यावर कागद काय लिहून घेतला. त्यांना असा पंचनामा लिहून घेतला की बा हा मग इथं एवढं क्षेत्र असून या क्षेत्रात यांना ताबा घेतलेला नाही किंवा ताबा घेण्यात इच्छुक नाही. इच्छुक नाही. आता तुम्ही पहा राजे, हा साधा सुद्धा माणूस काय बोलता येईल. हा दुग्ध व्यवसाय करणारा गवळी समाज, आता लोक तर त्यानं ते ढोरं वासरं आणि शेत याच्यातच त्याचं पुरंच्या पुरं आयुष्य गेलं. तर तुम्हाला नेमकी काय न्यायाची अपेक्षा, तुम्हाला काय न्याय पाहिजे याच्यात. आम्हाला बस आमची 2.5 एकर जमीन काढून द्यावा त्यांना तिथून. तिथून वडगाव फत्तेपूर इथं 330 मध्ये. 330 मध्ये. बरं, एक साधी गोष्ट सांगा, तुमच्यासोबत बाकीच्या लोकल त्या ठिकाणी जमीन भेटल्यात ना. भेटले आहे, पण तसं अतिक्रमण काढून राहिले त्याला बरोबर 2.5 एकर दिलेली आहे. आणि त्याच्याजवळ अतिक्रमण आहे, ते अतिक्रमण हाताने लावून आले. ते म्हणतात की नाही हे बरोबर आहे, ते बरोबर आहे ना. आम्हाला इकडून ट्रॅक्टर जाते आणि तिकडून पलटला की हे तुमचं शेत आहे म्हणते. मला सांगा तेवढ्या शेतात काय करणार माणूस. बरं, तिथं जे जमीन भेटली आहे लोकल, तुम्हाला तुमचा असा आरोप आहे की त्यानं त्या ठिकाणी अतिक्रमण केलं असं तुमचं म्हणणं आहे का. अतिक्रमण केलेलं आहे. लय अतिक्रमण आहे. म्हणजे 6 एकर जमीन कागदावर आहे आणि तेच आम्हाला 1 एकरचा हे करतात की तुमचं हे अर्धा एकर शेत आहे म्हणून. ओ माय गॉड. बरं, कागदावर तर तुम्हाला तुमचा जो कागद पाहायला मिळाला तर तुम्हाला 2.5 एकर प्रति म्हणजे दोघं भावले 2.5 एकर जमीन हे अलाउड झाली आहे. आदेश आहे. 2.5 एकराचा आदेश आहे आमच्याजवळ 2 हेक्टरचा. आणि ते म्हणतात की भाई एवढी जमीन नाही. वारंवार मोजणी तिथंच काढतात ते. आणि तिथं बस तिथं चंगळ होती, बस तिथं आले की चंगळच होती. ते अर्धा एकर जमीन दाखवतात ते. आणखीन या जे नंदू भाऊ आहेत, नंदू भाऊचा मुलगा आहे, नेमका विषय होणार. कागदावर तर दिसणार तुम्हाला 5 एकर वावर भेटलं आणि तिथं जाऊन तर म्हणजे वावरच नाही, म्हणजे पांधनच आहे फक्त सर्किटीवर. कागदावर आहे पण आम्हाला माहितच नाही शेत कुठे आजपर्यंत. त्यांनी फक्त इश्यू केलाय की इथं भेटलाय म्हणून. त्यांचं म्हणणं आहे की इथं जमीन शिल्लक आहेच नाही त्याचा. आणि हे प्रकरण चालू 2012 पासून चालू आहे. कागद सांगितले 6 एकर जमीन आहे. आणि त्यांचं याआधी म्हणणं होतं की इथं 7 एकर जमीन अवेलेबल आहे इथं, म्हणजे 1 लाखची जमीन आहे. आणि काल जी मोजणी केली गव्हर्नमेंटची तर त्यांचं म्हणणं आहे की इथं फक्त 1.5 एकर शिल्लक आहे आणि आम्हाला 2.5 एकर पाहिजे.
प्रत्येकी म्हणजे दोघा मिळून 5 एकर. 5 एकर. हा. बरं, हे पुनर्वसन झालं. पुनर्वसनच्या वेळेस तुम्हाला काही पैसे भेटले असतील त्यावेळेस, काही त्याचा काही उपयोग वगैरे काही? नाही, पैसे काहीच नाही मिळाले आम्हाला. नाही. त्यांच्या 2 हे होते, त्यामध्ये एक पैशाचं होतं आणि एक होतं शेत. आम्ही शेत घेतलंय. तर तेच मिळालं नाही अजून आम्हाला. 17,000 रुपये दिले होते त्यांना. 17,000 रुपये दिले होते तेव्हा. मग 17,000 रुपयात काय होते? काहीच नाही. मग हे 2.5 एकरचा आदेश केलेला आहे आणि 2,000 स्क्वेअर फूटचा प्लॅट आहे. प्लॅटही नाही ना शेतीही नाही. ओ माय गॉड. बरं, तुमचा हा जो सारा चितंबा उन्हाला कोण्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून तुमचं भूमी अभिलेख हे सर्व भ्रष्टाचारी भूमी अभिलेख मध्ये आहे. आता त्या लोकांना अधिकारी, जिल्हा अधिकारीचं पत्र आहे, तहसीलदार ते टाइम बाय टाइम पत्र काढतात आणि हे लोक आम्हाला निवड म्हणजे असे समजतात की भाई हे लोक काही समजत नाही आणि तिथे चक्र मारत राहा. काल आम्ही गेलो 9 वाजता निघाले, ते 1 वाजता निघाले. सर्व अधिकारी तिथं पोहोचले आणि हे याच्याच मागे लागलो आम्ही. चला चला, येऊन आले ना असे करता करता इथंच आम्हाला 1-1.5 इथंच आम्हाला वाजला. ते लोक तिकडे बिलकुल तपस्या करून आले. याच परिवारातल्या या ताई, नेमकं काल काय विषय झाला? किती वेळ बसले ऑफिसात आणि काय झालं आम्ही 9 नेमकं? वाजेपासून गेलो तर 12:30 वाजेपर्यंत बसलो तिथं. तर ते बाई निघाले तयारच नाही म्हणते. तो एक सर्वे बाबू येऊनच राहिला, अमरावतीला गेला म्हणून येऊनच राहिले. आम्ही 12:30 वाजेपर्यंत तिथे बसलो तर ते आलेच नाही. मग तो पोरगाला पाठवलं आम्ही ते अर्धे आम्हाला फोन लावून राहिले होते वडगाव फतेपूरले. तर आम्ही तिथे चालले गेलो, ते साहेब लोक फोन लावून राहिले होते. तर हे पोरगाले आम्ही तिथे पाठवलं. मग तर पोरगाही 2 वाजेपर्यंत तिथे बसले. तर बडा मुश्किल निघाले तिथून. ते येऊनच राहिली ते बाई. तिथं काय झालं वावरात? मग वावरात ते तेवढी रस्ता दाखवला तिला. ते रस्त्याची जराशीच बेपट दाखवली ते वावराची. एवढी साई म्हणते इकडे नाही आहे, म्हणते इकडे मापणी आलीच नाही म्हणते तुमची. मापणी इथून इकडे साई म्हणते, इकडे वावर नाही आहे म्हणते, असे म्हणते ते. तर त्या ठिकाणी वावरात मोजणीसाठी अधिकाऱ्याला घेऊन हे काका गेले होते. काका, वावर चोरी गेला म्हणते त्याचं? हा, चोरी गेला भाऊ. कसा काय? म्हणजे ते 32 एकर जमीन आहे, तर तिथे दाखवून राहिले आम्हाला 25 एकर आणि बाकी जमीन काय आहे. मग ते सरकार लोक आम्हाला काढून नाही देऊन राहिले ती जमीन कुठे गेली. तर ते म्हणून एवढीच आहे. मग बाकी जमीन आहे म्हटलं कुठे, आम्हाला लिहून द्या तुम्ही तुमचे कागदपत्र. तर आम्हाला लिहून दिली नाही तेव्हा. म्हणे तुम्ही असं करा म्हणे की भाई ही जमीन आम्हाला आम्हाला पाहिजे नाही. 1 एकर मोजली तेव्हा. मग 1 एकरला आम्ही काय करू? 6 एकर ते काही काढून नाही राहिले. मग आम्ही काय करणार आहोत? तुमचा नेमका आरोप काय? ते जमीन गेली कुठे? जमीन गेली कुठे तर ते काही सांगून नाही राहिले. कोणते साहेब असे 15 डाव आले ते तिथे मोजणीसाठी, पण त्यांना आजपर्यंत पूर्ण मोजणी केली नाही. तिथून ते फेटाळले. तिथे येतात आणि ते थंडे होतात, काय काही दाखवत नाही. मग जमीन कुठे गेली ते काढून द्यायला पाहिजे तेव्हा. आता आम्ही थोडी काढणार आहोत, सरकार लोकांना कळायला पाहिजे ते. मग सरकार लोक काढून देऊन नाही राहिले आम्हाला जमीन आजपर्यंत. 15 वर्ष झाली या गोष्टीला. काय करणार आहोत आम्ही? 2.5 एकर आम्हाला भेटली आहे तिथे प्रत्येक लोक आले. आणि बाकी जमीन काय आहे 6 एकर तिथची. मग ते 6 एकर कुठे गेली? चोरी गेली. 6 एकर चोरी गेली. त्यानं चोरली. पण ते सरकारनं निघून नाही राहिली, काढून नाही राहिली सरकार. तिथे जाऊन थंडे होऊन जातात ते एकदम थंडेगार. काल बी आम्ही तसे बोललो होतो, बाबा ते कागद म्हणतात परत द्या तुमची. मी कलेक्टरच्या मध्ये जातो आणि साहेबाला विचारतो, साहेब हे काय आहे इतक्या वर्षापासून. तर ते काही बोल आम्हाला कागद दिला नाही तेव्हा. आमच्या सह्या घेऊन घेतल्या. तर या शेतकऱ्याची मी व्यथा तुम्हाला सांगितली. एक मध्यंतरी मराठी पिक्चर आलता, मकरंद अण्णासपुरेचा होता, मला त्याचं नाव नाही आठवून राहिलं. आणखीन एक गोमन इराणीचा पिक्चर होता. दोन्ही चित्रपटात एक हे दाखवलाय, वीर चोरीले गेली. पण वस्तुस्थितीत कागदावर दिसणारं याचं वावर याचं चोरीले गेल्याच्यानं हे चेहऱ्यात कास्तकाराचे मी तुम्हाला दाखवलं. वन विभागाच्या माध्यमातून त्या ठिकाणी पुनर्वसन झालं. जबाबदारी आहे वन विभागाची, म्हणजे फॉरेस्टची, की त्यानं भूमी अभिलेखले मस्त सिस्टमॅटिक शासकीय कागदल्या की सदर शेतकरीले असणारी जमीन तुम्ही रितसरपणे मोजून द्या. आता हे तथी जातात, येले दाखवलं लंबलचक फक्त सरकार टिपर असता. जेले बहुतेक असं यायचं म्हणणं आहे. आता तुम्हालाच माहित आहे हे बोलले याचं शिक्षण काय, कसं काय बोलतील बिचारे. ज्या लोकांना त्या ठिकाणी वावर भेटलाय त्या ठिकाणच्या प्रत्येक शेतकऱ्यानं थोडं करता ते पुरीच्या पुरी जमीन झाली काय. म्हणून हे वन फिरून राहिले. वन फिरून आले आणि वन विभाग याच्याकडे कोणीच लक्ष देऊन नाही राहिला. तर वन विभाग याशिवाय महसूल विभाग सोबत भूमी अभिलेख या तिन्ही डिपार्टमेंटने एकत्र या लोकल न्याय द्या. नाही तर आता हे काय करतील? एक तर कसं आहे 2012 पासून आज 2026 चालू आहे. यायले वावर भेटलं नाही, त्याच्यानं येईल हा त्रास होणार. पहा शासकीय यंत्रणा याच्यावर काय निर्णय येते काय माहित. पण असे गरीब लोक जर अन्याय होत असेल तर नाही तर हे असे उचलतील बोला बिस्तरा आणि डबल चालले जातील ना बाबा त्या वैरागच्या जंगलात.